नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. आपण आज चर्चा करणार आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत आणि रोहित पवार यांनी या मृत्यूची चौकशी व्हावी म्हणून मागणी लावून धरत, सातत्याने रोज आपले नवीन माहिती माध्यमांसमोर आणलेली आहे, जनतेसमोर आणलेली आहे. पण याउलट सुनेत्रा पवार या ज्यांनी अजित पवारांच्या नंतर उपमुख्यमंत्री पदाची आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेली आहे, त्या या बाबतीमध्ये काहीच बोलत नाही, असा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. आपल्याला चर्चा करायची आहे, की सुनेत्रा पवार आणि रोहित पवार हे काही ठरवून या सगळ्या गोष्टी करतायत का? नंबर 1. नंबर 2 म्हणजे रोहित पवारांनी ज्या मागण्या लावून धरलेल्या आहेत, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सुनेत्रा पवार वगळता इतर नेत्यांचा जो विरोध आहे, तर तो उघड होत असताना सुद्धा सुनेत्रा पवार या त्यांच्या बाबतीमध्ये तटस्थ भूमिका का घेत आहेत? आणि सर्वात शेवटी सरकार या प्रकरणामध्ये एफ-आय-आर दाखल करायला का अडवत आहे? आपण पहिला मुद्दा जो चर्चेला घेणार आहोत, की तो हाच आहे, की रोहित पवारांनी आरोप केले आणि सुनेत्रा पवारांनी त्या बाबतीमध्ये काही बोललेले नाहीत. दुसऱ्या बाजूने धनंजय मुंडे यांनी असंही सांगितलं, की कुटुंबामधली सत्ता त्यांनी हस्तगत करण्याचा प्रयत्न केला आणि सुनेत्रा पवारांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं सगळं कौटुंबिक आणि राजकीय अशा दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होत असताना रोहित पवार जी विधानं करत आहेत, त्यांच्या विरुद्ध किंवा त्यांच्या बाजूने कोणतीही भूमिका सुनेत्रा पवारांनी अजूनही घेतलेली दिसत नाही. याउलट रोहित पवार हे जय पवार आणि पार्थ पवार या दोघांच्याही बाजूनं आता बोलायला लागलेले आहेत. सुनेत्रा पवारांचा ते काकी म्हणून उल्लेख करतात आणि काकी तुम्हाला जुमानणार नाहीत असंही सांगतात. त्यामुळं महाराष्ट्राला हा प्रश्न पडलेला आहे, की सुनेत्रा पवार आणि रोहित पवारांमध्ये जेव्हा केव्हा कौटुंबिक पातळीवर या सगळ्या गोष्टीची चर्चा झालेली असेल, त्यावेळेमध्ये एक साधारणपणा किमान समझोता झालेला दिसतो आहे का? आणि तो झालेला असेल म्हणूनच रोहित पवार यांनी इतक्या आक्रमकपणे सत्ताधारी पक्षावरही आणि एकूणच सगळ्या देशाच्या तपास यंत्रणावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. त्यांनी हळू-हळू आता माहिती द्यायला सुरुवात केल्यानंतर राजकीय नेत्यांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळं सत्ताधारी पक्ष अडचणीत आलेला आहे. विशेषतः त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी एक मुद्दा असा उपस्थित केलेला आहे, की सुनेत्रा पवार या विषयामध्ये का बोलत नाही? त्यात सरकारचाच एक भाग आहे आणि ते सरकारचा भाग असताना सुद्धा अजित पवारांच्या मृत्यूबाबत जर एफ-आय-आर दाखल करून घ्यायला पोलीस नकार देत असतील आणि 3-3 ठिकाणचे पोलीस जर नकार देत असतील, तर यामध्ये सरकारच्या भूमिकेमध्ये सुनेत्रा पवारांचा नेमका रोल काय? म्हणजे त्यांची काय तिथं भूमिका राहणार आहे आणि त्या काही करणार आहेत की नाही? हाच सवाल त्यांनी राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे, जो की रोहित पवारांना उपस्थित करता येत नाही. त्यामुळे रोहित पवारांच्या आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी केलेलं जे विधान आहे, ते थेट सुनेत्रा पवार यांच्यावर सुद्धा आता एक जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न आहे, असं आपण आजच्या घडीला म्हणूयात. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप आत्ता आपल्याला करायचा नाही. पण त्यांच्यावर एक जबाबदारी टाकण्याचा एक प्रयत्न झालेला आहे, असं आपल्याला म्हणता येईल. आणि सुनेत्रा पवारांना या पुढच्या काळामध्ये अजित पवारांच्या मृत्यूबाबत जी काही चौकशी होणार आहे आणि त्या चौकशीमध्ये कालमर्यादा ठरवणे, इथपासून तर ती चौकशीची व्याप्ती वाढवणे, या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना लक्ष घालावं लागणार आहे. दुसरा मुद्दा हा आहे, की एकूणच 2 राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरणाचाही मुद्दा चर्चेला अधूनमधून येत राहतो आणि त्याच्यावर सुनेत्रा पवारही काही बोलत नाही आणि आता इकडच्या बाजूने रोहित पवार आणि त्यांनी सुद्धा तो विषय आता आमच्यासाठी संपलेला आहे असं सांगितलेलं आहे. प्रत्यक्षात तो विषय खरंच संपलेला आहे की नाही हा येणारा काळच ठरवणार आहे. पण त्याही बाबतीमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहे आणि ज्याला चौकट म्हणलेली आहे, आपण त्याच्यामागे शब्द अजून लावणार नाही. पण ही चौकडी जी आहे, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील आणि सुनील तटकरे असतील, या चौघांनी मिळून हा पक्ष ताब्यात घेण्याचा जो प्रयत्न केला होता, तर तो सुनेत्रा पवारांनी हाणून पाडला, असं आता बोललं जात आहे. पण सुनेत्रा पवारांना पुढच्या काळामध्ये या सगळ्यांसोबत यांना सगळ्यांना सोबत ठेवून, सोबत घेऊन आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने जे 2 राष्ट्रवादी पेटलेला संघर्ष आहे, तो शांत करून या एकत्रीकरणाची प्रक्रिया खरंच करायची आहे का? किंवा 2 पक्ष वेगळे ठेवून त्यांना अजित पवारांना न्याय द्यायचा, अजित पवारांच्या मृत्यूची सखोल चौकशी करायची आहे, हे आता येणाऱ्या काळात ठरवणार आहे. तिसरा मुद्दा हा आहे, की ज्या पद्धतीने सध्या एफ-आय-आर दाखल करून घेण्यामध्ये दिरंगाई झालेली आहे आणि ती दिरंगाई झाल्यानंतर जेव्हा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन रोहित पवारांनी एफ-आय-आर दाखल करण्याची मागणी केली, त्यावेळी वरिष्ठ पातळीवरून फोन आले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निरोपानुसार पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी किंवा
व तिथल्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी FIR दाखल करून घेतलेलं नाही. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये FIR दाखल होतो आहे का? त्यामध्ये सुनेत्रा पवारांची भूमिका काय ठरणार आहे? आणि सुनेत्रा पवार आणि जर रोहित पवार हे ठरवून करत असतील, तर मग सुनेत्रा पवार नेमकं कधी या प्रकरणात आपली भूमिका जाहीर करतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळं अजित पवारांचा मृत्यू झालेला आहे. तो दुर्दैवी अत्यंत मृत्यू आहे. त्यांच्या कुटुंबाप्रमाणेच महाराष्ट्रातील अनेक लोकांना त्याचा धक्का लागलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या उपमुख्यमंत्र्याच्या संदर्भामध्ये सुद्धा पोलीस अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करून घेत नसतील, तर सर्वसामान्य लोकांचे काय हाल होईल? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. यामध्ये काही सेलिब्रिटीजनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत. आणि एकूणच हा अंगुली निर्देश हा गृह खात्याशी संबंधित असल्यामुळं हा विषय पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस या पुढच्या काळामध्ये सुनेत्रा पवारांशी काही बोलणार आहेत का? रोहित पवारांची त्यांची भेट झाली. त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये चौकशीची पण मागणी आहे, FIRची पण मागणी आहे. त्याबाबतीत फडणवीस काय भूमिका घेत आहेत हे सुद्धा बघावं लागणार आहे. आणि हे नेमकं कौटुंबिक आणि राजकीय पातळीवरचा जो संघर्ष आहे किंवा जो समझोता सुद्धा आहे, तो कशा पद्धतीचं वळण घेतो हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. आपण या चॅनलला खूप चांगला प्रतिसाद देत आहात. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावं आणि पाहत राहावं न्यूज यात्रा, कारण हे आहे आपलं चॅनल.